गेल्या काही दिवसांपासून पुण्यामध्ये हवामानात मोठे बदल होत असून पुणेकरांना दुहेरी वातावरणाचा सामना करावा लागतोय। शहराचा पारा 40°C पोहोचल्यामुळे उकाड्यामध्ये वाढ झालेली आहे, तर जवळपास शहरामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता सुद्धा वर्तवली आहे। त्यामुळे शहराला येलो अलर्ट दिलेला आहे। प्रवाशांच्या वाढत्या गर्दीमुळे पुणे गोरखपूर हडपसर दैनिक उन्हाळी विशेष 124 गाड्या या सोडल्या जाणार आहेत। पुणे स्थानकावरून 15 मे ते 15 जुलैपर्यंत रोज सकाळी 6:50 विशेष गाडी सुटणार आहे। गोरखपूर इथे दुसऱ्या दिवशी दुपारी 4 वाजता ती पोहोचेल। नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणी टंचाईची तीव्रता वाढू लागली आहे। जिल्ह्यामध्ये सर्वाधिक टँकर्स येवला तालुक्यामध्ये सुरू आहेत। 19 टँकरद्वारे 23 गावं आणि 8 वाड्यांना पाणी पुरवठा केला जाणार आहे। छत्रपती संभाजीनगर महापालिकेवर तब्बल 1200 कोटी रुपयांच्या कर्जाचा डोंगर आहे। थकीत देण्यासाठी निवृत्त कर्मचारी आणि कंत्राटदार मनपाचे उंबरठे झिजवत आहेत। असं असताना महापालिकेमधील 4 वरिष्ठ अधिकारी अभ्यास दौऱ्यावर जाणार आहेत। नांदेड विभागाअंतर्गत येणाऱ्या पोटोळ ते दौलताबाद या दरम्यान तांत्रिक कामासाठी ट्रॅफिक ब्लॉक घेतला जाणार आहे। या अभियांत्रिकी कामाचा फटका छत्रपती संभाजीनगरहून मनमाडच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांना बसणार आहे। जनशताब्दी आणि मराठवाडा एक्सप्रेस 2 दिवस रद्द करण्यात आले आहेत।